यावर्षी ठाम निर्णय घेऊन आम्ही निघालो जत्रेला, कारण दरवर्षी मुलांच्या एक्झाममुळे आम्हाला गावाला जायला जमत नाही. मुलीचे 12वीचे एक्झाम असल्यामुळे गेल्या वर्षी तर गेलं नव्हतं, यावर्षी तर आम्ही निघालो जत्रेला. मस्तपैकी बाहेरचं सकाळी सकाळी व्ह्यूज बघितलं. नंतर कंटाळा आला आणि मिस्टरांना म्हटले, अहो व्हिडिओ काढा ना. पण ते काही तयार नव्हते, त्यांना गाडी चालवायची होती. मला म्हटले, थांब तुझ्यामुळे नाहीतर गाडी ठोकेल. मग ते फायनली खाली उतरले. आम्ही मस्तपैकी व्हिडिओ काढला. माझी भाची म्हटली, मामा माझ्याबरोबर एक फोटो काढ. माझी गोड भाची बघा किती छान फोटो आला आहे ना. मग आम्ही गाडीत बसलो. ट्रॅफिक लागली. नंतर काय बघितलं, एक छोटी मुलगी गाडीमागे पळत होती. तिचा फुगा तो 50 रुपयाला होता. पण लोक हवाय तसा भाव मागतात आणि ती एवढी गाडीमागे पळत होती. मला अक्षरशः भीती वाटत होती, तिचा पाय गाडीच्या चाकाखाली जातो का. पोटाला आग लागल्यावर माणसाला काही करावं लागतं ना मित्रांनो. त्या छोट्या निरागस मुलीचं खूप वाईट वाटत होतं. पण आता मी लहान नाही ना तो फुगा घ्यायला आणि खेळायला, नाहीतर अख्खं जग म्हणन ही पार मेंटल झालेली. चला असो. नंतर जावेच्या घरी जाऊन मस्तपैकी फोटो वगैरे काढले. माझा छोटासा मुलगा बघा मला म्हटलं, आई मला पण फोटोमध्ये घे. मग माझी मुलगीही आली. फायनली घरी पोचल्याच्या नंतर जेवण खावण झाल्यावर सासूबाईंच्या आईंनी मस्तपैकी असा जाळ केला आणि सगळे शेकलो आणि असं झोपून घेतलं, कारण सकाळी लवकर उठायचं होतं आणि मला कारभार करायचा होता. यावेळेस मला जत्रेला मंचुरियनचा स्टॉल टाकायचा होता आणि आपल्या डोक्यात काही खूळ आलं आणि ते आपल्याच्याने झालं नाही तर डोक्यात ना अशी चलबिचल येते आणि मुंग्या येतात. त्याच्यामुळे ना मी कोबी आदल्या दिवशीच आणला होता. सकाळी 5 वाजता उठून असा खसाखस खिसला आणि हाताखाली जाऊबाईला सुद्धा घेतलं. तिने फटाफट उरकून दिलं आणि निघाले मी स्टॉलवर. आता हा स्टॉल मी घाटात लावला होता, त्याच्यामुळे खूप त्रास झाला. पण माझ्या मिस्टरांचा उत्साह बघा, बिचारे मला सगळं मांडून बिंडून दिल्याच्या नंतर मी शेजवान चटणी बनवायला घेतली. आहा काय कलर आला होता ना. आणि मंचुरियन खूप छान झाले होते. इतका छान स्टॉल लावून देतील असं मला वाटलं नव्हतं. खरं सांगू मित्रांनो, मराठी माणसाने जर छोटा मोठा धंदा जरी चालू केला ना तर तो चालणार. फक्त त्याच्यामध्ये गट्स हवेत आणि सुरुवात केली पाहिजे. नाहीतर आपल्यासारख्या माणसाच्या डोक्यामध्ये फक्त हा विचार येतो की मी इन्व्हेस्टमेंट केली, माझ्याच्याने होईल का, पैसा माझा वेस्टेज जाईन. पण असं नसतं. थोडंसं ट्राय तर करून बघा, खरंच होईल. आणि आपल्या घरातली माणसं आपल्या सपोर्टला असली ना तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे आहे ना विचार करू नका आणि शून्यातून सुरुवात करा. पण सुरुवात करा, छोटा का असू द्या, पण व्यापार चालू करा. कारण त्याच्यातून 2 रुपये तुमचे वाचतीलच. दुसऱ्याच्या हाताखाली किती दिवस काम करणार आणि 12 आणि 15 हजारामध्ये. त्याच्यामुळे मी तर 2 दिवसासाठी लावला होता, कारण मला जायचं होतं परत मुंबईला आणि मला बघायचं होतं की माझ्याच्याने होईल का. पण खरं सांगू मित्रांनो, खूप छान अनुभव आला. माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाने मला इतका छान सपोर्ट केला, कारण हे एकटीचं काम नव्हतं आणि शक्यही नव्हतं. माझ्या घरातल्यांनी सकाळी उठून प्रत्येकाने मला मदत केल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि प्रत्येक घरामध्ये अशीच माणसं सगळ्यांना मिळो. त्याच्यानंतर मंचुरियनचा स्टॉल संपला. संध्याकाळी घरी गेल्याच्यानंतर पोटभर जेवले आणि गेलो तमाशा बघायला. आता तमाशा बघायला गेल्याच्या नंतर टांगड्या तर खूप दुखत होत्या, पण तरीही मुलं म्हटली, आई चल चल. मग गेले बघायला. मस्तपैकी तमाशा बिमाशा बघून झाल्याच्या नंतर घरी आलो आणि सकाळी लवकर उठायचं होतं, मग झोपून घेतलं. सकाळी उठून बघते तर काय, या ड्रामामध्ये आहे ना कचरा नाही दाखवते तुम्हाला, तो कचरा नाही आहे, साप आहे साप. त्याच्यात साप दिसला का. सकाळी सकाळी माझ्या छोट्या दिराचं लक्ष अचानक गेलं. त्याच्यामध्ये होता साप आणि त्या सापाने आहे ना कात सोडली होती. आता तुम्ही म्हणशाल कात म्हणजे काय, तर कात हे सापाच्या अंगावरचं कातडं असतं, तो सोडून देतो. तर तुम्हाला तेही दाखवते. तुम्हाला दिसला असेल ना साप, भले दिसायला तो बारीक असेल पण त्याची लांबी खूप मोठी होती. तुम्हाला नंतर दाखवेलच मी. आता तुम्ही म्हणशाल या कचऱ्यामध्ये कसा काय पडला, तर माहीत नाही तो कसा गेला. पण सकाळी माझ्या दिरांनी तो काढला आणि त्याच्यानंतर तुम्हाला कात दाखवते. हे बघा, ही अशी कात असते सापाची. याला सापाचं कातडं म्हणतात आणि गावाला कात म्हणतात. तर फायनली चला, हा खेळ झाल्याच्या नंतर म्हटलं आपला स्टॉल लावायला वरती चला. स्टॉलचा माझा दुसरा दिवस होता. मस्तपैकी बैलगाडे वगैरे आले होते, लोकही खूप आली होती. आता बैलं तर इतकी सुंदर सुंदर होती ना. पण खरं सांगू मित्रांनो, ह्या मुक्या प्राण्यांना जेव्हा पळवतात ना आणि त्यांना आहे ना दुखापत होते ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. पण काय करणार आहे. त्याच्यावर आहे ना, बैलं जेव्हा घाटात पळतात ना तर बक्षिसंसुद्धा खूप चांगली चांगली भेटतात. आणि ज्या मालकाचा बैल असेल ना, तो बैल जर जिंकला ना, त्या बैलची प्राईजसुद्धा खूप वाढते. तर चला, हे बघा कोणाला भेटली ट्रॉफी काय माहिती, पण अशा ट्रॉफ्या असतात. मग फायनली आपला मंचुरियनचा स्टॉल संपला आणि संध्याकाळी आम्ही गेलो गावामध्ये जत्रेला. आता मस्तपैकी देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि
खूप छान वाटत होत्या ना मूर्त्या, इतक्या छान सजवल्या होत्या ना. मी व्हिडिओसुद्धा काढले. बाहेर आल्याच्यानंतर मुलं म्हटली आम्हाला आकाश पाळण्यात आणि जम्पिंग जपाकमध्ये बसायचं आहे. मुलांनी तो खूप एन्जॉय केला आणि आम्हीसुद्धा मस्तपैकी भेळ वगैरे खाल्ली आणि लहान मुलं तर खूप खुश होती. मला तर आकाश पाळणा बघून अशी चक्करसारखी होत होती. मी तर बसलेच नाही, पण माझी मुलं बसली आणि इतकी मोठमोठ्याने ओरडत होती ना. पण काय करणार आता, एकदा पाळण्यात बसल्यावर काय थांबू शकत नाही ना. मग त्यांना खाली आल्याच्यानंतर असं वाटत होतं आपल्याला चक्कर बिक्कर येते का. परत मग त्यांची इच्छा होत होती की परत त्याच्यामध्ये बसायचं. म्हटलं चला आता घरी निघूया. मुलांनी तर जत्रेमध्ये खूप एन्जॉय केला आणि खरं तर सांगू मित्रांनो, जत्रेची मज्जाच काहीतरी वेगळी असते ना. वर्षभरातून एकदाच येतो उत्साह, पण खरंच खूप छान वाटतं जत्रेला गेल्याच्यानंतर. आणि त्याच्यामध्ये आपल्या घरातली फॅमिली सगळी संगती असली तर खरंच खूप छान वाटतं. लहान मुलं तर खूप धम्माल करतात आणि आम्ही यावेळी सगळे एकत्र असल्यामुळे खरंच खूप छान वाटलं. मुलांनीही खूप एन्जॉय केला. संध्याकाळी खेळूनसुद्धा त्यांचं मन भरलं नाही. त्याच्यानंतर ते सकाळी उठून सकाळी फ्रेश झाले आणि म्हटले आम्हाला गावात घेऊन जा आणि सकाळीसुद्धा परत हे खेळ खेळले आणि आज आम्हाला निघायचं होतं मुंबईला. तर अशी आमची जत्रा झाली. चला बाय.